अजित पवार अमित शहा भेट। भेटीमध्ये पार्थ पवार प्रकरणाची चर्चा। दिल्लीतील भेटीवरून राज्यात चर्चा। शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। या भेटीत दोघांमध्ये जवळपास 30 मिनिटं चर्चा झाली। पंतप्रधानांचा वेळ खूप महत्त्वाचा असतो, परंतु मी अमित शहा साहेबांची वेळ मागितलेली आहे। याच करता मी जाता जाता त्यांना भेटून त्यांना शुभेच्छा देऊन पुढे जाणार। अजित पवार अमित शहा भेटीत पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याविषयी चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। आता विरोधकांनीही या भेटीवरून अजित पवारांवर निशाणा साधलाय। या निवडणूक अजित पवारांचा काय संबंध आहे? अमित शहानी बोलवलंच असेल त्यांना 100% काय आहे काय नाही विचारायला, आणि अमित शहांकडे सगळे अपडेट असतील। अजित पवारांनी काही जरी सांगितलं तरी अमित शहा साहेबांकडे सगळे अपडेट असतील, ते त्यांनी त्यांच्या समोर ठेवले असतील। होईल काय व्हायचं पुढच्या काळात। पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील सरकारी जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचं नाव समोर आल्यामुळे अजित पवार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं सरकारच्या मालकीची 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींना विकत घेतली होती। पण हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर घाईघाईत सरकारनं हा व्यवहार रद्द केला। तसंच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली, पण विरोधकांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलंय। आधी 70,000चा होता, आता कितीचा आहे? किती तुम्हाला माहिती आहे? आता ते रजिस्टरला दोष द्यायला लागलेत की रजिस्टर कसं केला? अरे मुलाला पण कधीतरी दोष द्या। दरम्यान शहा पवार भेटीविषयी मुख्यमंत्र्यांनीही अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार यांनी अमित शहांची भेट घेतली आहे। पवार प्रकरणात काही चर्चा होऊ शकते? मला वाटत नाही। मला असं वाटतं की राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी ती भेट घेतलेली। खरं तर शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत होते, पण त्यापैकी केवळ अजित पवारांनीच अमित शहांची भेट का घेतली? मी अमित शहा साहेबांची वेळ मागितलेली आहे। याच करता मी जाता जाता त्यांना भेटून त्यांना शुभेच्छा देऊन पुढे जाणार। मी तर जाणार आहे। त्यावेळी मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत का नव्हते? त्या भेटीत पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्यावर खरंच चर्चा झाली का, हे मात्र गुलदस्त्यातच आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।